नाशिकच्या मनमाड परिसरात पावसानं काही काळ उसंत घेतल्यानंतर सध्या खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती आणि त्यामुळे पेरणीला पोषक असं वातावरण निर्माण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे आणखी पेरण्या लांबू नये म्हणून शेतकरी महागडी बियाणं खरेदी करून पेरणी करतायत। मनमाड परिसरात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते। सध्या पेरणीयोग्य पाऊस झालाय, मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस कमी झाल्यामुळं पहिले पश्चिम भागात जास्त पाऊस झाला. आता हा पाऊस भरपूर आल्यामुळं पेरणी करतोय आम्ही. पण आता जेमतेम पाऊस असल्यामुळं मोलामागाचं बियाणं शेतात टाकून देतोय. आता याच्यापुढं मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. एवढं शेतकऱ्याला मोठा पाऊस यावा अशी इच्छा आहे. पाऊस अजून पाहिजे, तसा पाऊस काही धरणं भरल्यासारखा नाही झालेला. पण एक पेरणीयुक्त व शेतीला आता झाली ते त्या पेरणीच्या हिशोबाने हा पाऊस झालेला आहे. पण बंधारे वगैरे अजून काही भरलेले नाही. चांदवडचा पूर्व भागामध्ये पावसाची अजून कमतरताच आहे.